मराठवाड्यातील दुष्काळाचा मोसंबी बागांना मोठा फटका बसलाय। 15 ते 20 हजार हेक्टरवरील मोसंबीचं क्षेत्र दुष्काळामुळे घटलंय। मराठवाड्यातून मोसंबीच्या फळबाग नामनेश होण्याच्या मार्गावर आहे। सरकारनं मोसंबी बागायतदारांना आर्थिक मदत करण्याची मागणी आता करण्यात येत आहे। सतत दुष्काळी परिस्थिती जसे जसे जगवलेल्या मोसंबी त्यामुळे पिकाला सुद्धा भाव नाही आणि त्यात बदलत्या हवामानाचा नेहमीच बसणारा फटका, यामुळे मोठा फटका बसतो। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले। सचिन, आपण पाहतोय मराठवाड्यातील दुष्काळाचा खरं तर मोसंबी बागायतदारांना मोठा फटका बसतोय। आधीच दुष्काळ, त्यामुळे बळीराजाचं नुकसान होतं आणि पीक जरी व्यवस्थित आलं, मोसंबी बागायतदारांमध्ये मोठं उत्पादन झालं तरी भाव मिळत नाही आणि त्यामुळे आता मराठवाड्यातील मोसंबी बागायतदारांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालाय। काय सांगशील सविस्तर? नक्कीच, कारण जर मराठवाड्यातले आपण मोसंबी म्हटलं तर या मराठवाड्यातल्या प्रामुख्याने संभाजीनगर आणि जालना या ठिकाणच्या ज्या मोसंबी आहेत त्या अति चविष्ट असल्यामुळे यांना गुजरात असेल, राजस्थान असेल आणि देशातल्या इतर प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे। त्यामुळे मराठवाडा हा मोसंबीचा हब मानला जातो। गेल्या अनेक दशकांपासून मराठवाड्यामध्ये मोसंबीचं पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। मात्र 10 वर्षापूर्वीपर्यंत हा जो पीक आहे हा पीक जो आहे चांगला समजला जातो, शेतकऱ्यांचा फायद्याचा समजला जातो, यावरती रोग पडणार नाही अशा पद्धतीची एक धारणा होती। मात्र बदलतं हवामान आणि या सर्व गोष्टी पाहता आता यावरती बुरशीजन्य आजार जे आहे तर या पिकांवरती पडत आहेत। त्याचाच परिणाम असा आहे की लागलेली फळं टिकत नाही, ती गळती मोठ्या प्रमाणात होत असते आणि त्याचाच फटका कुठेतरी आता या ठिकाणी शेतकऱ्यांना पडतोय। कारण की लाखो रुपये खर्च करून मोसंबींची फळबाग पिकवली जाते, मात्र त्यानंतर त्यामध्ये उत्पन्नच मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःहून या झाडांवरती कुऱ्हाड फिरवण्याची वेळ येते आणि पाण्याचं नियोजन देखील नाहीये। मात्र मराठवाड्यामध्ये अगोदरच पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती आहे, दुष्काळ सदृश्य परिस्थिती, त्याच्यात आता फळबाग कशी टिकवावी असा यक्ष प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले। त्यामुळे आता सरकारनेच यामध्ये लक्ष घालावे आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आता जोर धरते। करण, नक्कीच सचिन, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।